नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आहे का, पण त्याला फुलंच येत नाहीत असा प्रश्न जर का तुमचा असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। मंडळी, एक आठवड्यापूर्वी आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता। तो म्हणजे घरात ब्रह्मकमळ लावल्याने कुठल्या चांगल्या गोष्टी घडतात, कशा प्रकारे घरातील वातावरण सकारात्मक होतं, ब्रह्मकमळ घरात लावल्याने नक्की काय घडतं या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला होता। त्याला तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार। परंतु त्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की ताई, आमच्याकडे ब्रह्मकमळ आम्ही लावलेलं आहे, 3 ते 4 वर्ष झालीत, पण त्या रोपाला फुलंच येत नाही, तर त्यासाठी काय करावं। तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या बाबतीत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासोबतच बेल आयकॉनने क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, ब्रह्मकमळ ही वनस्पती अतिशय दिव्य मानली जाते। आपल्याकडे पुराणामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मकमळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। ज्या घरात ब्रह्मकमळ असते त्या घरात वातावरण सकारात्मक असते। ब्रह्मकमळाचं रोप तुम्ही भगवान शिवशंकर, भगवान विष्णू यांना अर्पण केल्यास तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते असंही सांगितलं जातं। त्यासोबतच सर्वांना हे देखील माहीत आहे की ब्रह्मकमळाचे फूल अतिशय सुंदर हे असतं। त्या फुलाकडे पाहिल्यावर अगदी प्रसन्न असं आपल्याला वाटत असतं। या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्रीच उमलतं आणि ब्रह्मकमळाचं फूल आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं। ब्रह्मकमळाला वर्षातून एकदाच फुलं येतात आणि तेही मध्यरात्री। तर मंडळी, जर तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं फूल आहे पण त्याला जर फुलं येत नसतील तर आपण काय करावं। सगळ्यात आधी तुम्ही ब्रह्मकमळ लावले आहे ती जागा योग्य आहे की नाही हे तुम्ही पाहावं, कारण ब्रह्मकमळाला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही, त्यामुळे त्याला अप्रत्यक्षपणे सूर्यप्रकाश मिळणाऱ्या जागीच आपण लावावं। म्हणजेच काय, तर जिथे सावली असेल तिथे ब्रह्मकमळाचं रोप आपण लावावं। एकदम सूर्यप्रकाश ब्रह्मकमळाच्या रोपावर पडत असेल तर मात्र ते ब्रह्मकमळाचं रोप जळून जाण्याची देखील शक्यता असते। त्यासाठी सर्वात आधी त्याची जागा योग्य आहे की नाही ते आपण पाहावं। अर्धछायेमध्ये तुम्ही ते ठेवू शकता। गच्चीवर ठेवत असाल तर अर्धछायेमध्ये ते ठेवावं, म्हणजे थोडीशी सावली त्यावर येईल अशा ठिकाणी ते आपण ठेवावं। त्याचबरोबर ते एकदम उघड्यावर सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचं नसले तरी सुद्धा त्याला हवा खेळती मोकळी ही आवश्यक असते। एकदम कोंदट किंवा दमट जागी ते येत नाही। ब्रह्मकमळाला पाणी देण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे। या झाडाला ओलसरपणा हवा असतो, पण कुंडीमध्ये पाणी साचून राहायला नको। रोज पाणी देण्याऐवजी कुंडीतील माती कोरडी झाली की मगच आपण पाणी द्यावं। ड्रेनेज चांगलं असलेली कुंडी आपण यासाठी वापरावी। त्याचबरोबर पाणी साचून राहणार नाही याची आपण काळजी घ्यावी। आणि हिवाळ्यात तर पाण्याचं प्रमाण कमीच करावं, खूप जास्त पाणी हिवाळ्यामध्ये देऊ नये। आता माती आणि खत कसं द्यावं, तर ब्रह्मकमळासाठी सेंद्रिय दृष्ट्या समृद्ध मातीची गरज असते। बागायती माती, शेणखत, कोकोपीट, रेती याचं मिश्रण असणारी मातीच आपण ब्रह्मकमळासाठी वापरावी। दर महिन्याला सेंद्रिय खत देणं फायद्याचं ठरतं। फुलं येण्याच्या कालावधीमध्ये फॉस्फोरस युक्त खतं दिल्यास कळ्या येण्यास मदत होत असते। त्याचबरोबर योग्य प्रकारे निगा राखली जावी। छाटणी योग्य प्रकारे केली म्हणजे जुनी वाळलेली पानं आपण काढून टाकावीत। जास्त दाट वाढ झालेली असेल तर छाटणी करावी, त्यामुळे झाडाला सूर्यप्रकाश आणि हवा ही मिळत राहते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मकमळाचे रोप लगेचच फूल देत नाही, काही वेळेला याला 2 ते 3 वर्ष लागतात। फुलं येण्यासाठी साधारणतः मार्च ते मे या दरम्यान या झाडाला थोडा ताण द्या। म्हणजेच काय, तर पाणी आणि खत कमी करावं। नंतर जून पासून नियमित खत आणि पाणी तुम्ही देऊ शकता, त्यामुळे झाडाला फुलण्यासाठी मदतच मिळेल। फुलं येण्याआधी झाड हलवू नका, अन्यथा कळ्या गळू शकतात। अशा छोट्या छोट्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर तुमच्या घरामध्येही ब्रह्मकमळाच्या रोपाला भरभरून फुलं नक्कीच येतील। ब्रह्मकमळाचे फुलणे हे जणू दुर्मिळ आणि दिव्यतेचं दृश्य मानलं जातं। त्याची फुलं रात्रीच फुलतात आणि पहाटेपर्यंत ती मिटतात।
अनेक जण हे पाहण्यासाठी रात्रभर जागतात देखील. ब्रह्मकमळाला फूल येणं हे केवळ बागकामातील यशाची खूण नाही, तर संयम, काळजी, निसर्गाशी जोडलेली एक जाणीवच आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली, योग्य वातावरण दिलं, त्याच्या गरजा समजून घेतल्या, तर एक दिवस तुमच्याही रोपाला फुलं नक्कीच येतील आणि तो शुभ प्रसंग पाहण्याची सुवर्ण संधी तुम्हाला सुद्धा नक्कीच लाभेल. मंडळी, ब्रह्मकमळ तुमच्याही घरी आहे का? आणि जर फुलं येत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती ऐकल्यावर तुम्हीही आवश्यक गोष्टींची पूर्तता करून हा अनुभव नक्कीच घ्यावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची जी माहिती आहे ती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी आशा करते. तर अशाच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रावर आधारित विषयांची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.